हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, सुंदर हे दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि ज्या कोणी ताई आज आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून डेली रुटीनचं आपलं छान असं व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. आणि हो, त्याचबरोबर आपल्या सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ हे सुद्धा साडी आणि ज्वेलरी सेलिंगचं चॅनल आहे. तिकडे जाऊन सुद्धा ज्या आता इंटरेस्टेड आहेत तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर चला, आजच्या रुटीनपासून आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग झालेली आहे. आज खूप सारी मेंढरं आमच्या तिकडे आली होती, तर म्हणलं सारा थोडंसं एक मेंढरांचं शूट घ्यावं. त्याच्यानंतर बघा सकाळची रुटीनची कामं. तर हे खरं तर आहे ना, हे सोपकेस म्हणण्यापेक्षा लिक्विडचं एक लिक्विड होल्डर हे आहे आणि छान वाटलं म्हणून मी मेशोवरनं मागितलं होतं. तुम्हाला अगोदर दाखवलं पण होतं. किचनच्या कोपऱ्यामध्ये ते साबणाचं उघडं जे डबा असतो किंवा बॉक्स असतो तो ठेवलेला चांगला पण दिसत नाही, किंवा मग त्याच्यातनं अस्तव्यस्त साबण पाणी राहिल्याच्या नंतर एक्स्ट्रा नास होतो, त्याच्यात पाणी राहिल्याच्या नंतर साबण ओला होतो, वाया जातो, असे बरेचसे प्रॉब्लेम असतात, ते फेस करावे लागतात. किंवा किचनचा जो कट्टा आहे जो सतत तिथं खाली ठेवलं ना की पांढरट दिसतो. त्यामुळं मी एक हे होल्डर मागवलं होतं लिक्विडचं. तर छान वाटलं, पण अजून काय वापरायला काढलं नव्हतं. तर अशा पद्धतीने पहा, एक साईडला हँडवॉश आणि एक साईडला लिक्विड याच्यामध्ये भरायचं. आता मी हँडवॉश भरलेलं नाही, कारण हात धुवायला साईडचं जे आमचं जिन्यापासलं बेसिन आहे, आम्ही तिथं त्याच्यामध्ये हँडवॉश करत असतो. तर हे पहा, काही नाही एक्स्ट्रा बघा, वाया पण जात नाही. लिक्विड असं तरी वाया पण जातं वाटेत काढल्याने, इकडे तिकडे, किंवा साबण पण वाया जातो. पण हे जसं लागेल तसं फक्त असं पंप करायचं, पुश करायचं खालीवरती, लगेच जी आपलं स्क्रबर आहे किंवा स्पॉन्ज आहे त्याला लागतं. तर छान आहे बरं का, मस्त आहे. छोटासा आयटम आहे, स्वस्तात मस्त, पण चांगला युजफुल आहे. तर मला तर आवडला स्पेशली. पण आता टिकतंय कितपत त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि एवढं काही त्याला जास्त पैसे दिलेले नाही, 160 का 170 रुपये असंच दिलेलं आहे. मेशोवरनं ऑर्डर केलेलं आहे. तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. याच्यामध्ये भरपूर कलर, भरपूर व्हरायटी आहे. त्यानंतर आज खूप दिवसानंतर ना, जवळजवळ 15 दिवस झाले तूप केलेलं नव्हतं. तसं जनरली 8 दिवसात नाही एकदा तूप केलं जातं, पण ह्या हप्त्यामध्ये ना टाईमच नाही मिळाला, कारण जास्त दिवस साई जर ठेवली ना तर तुपाचा वास येतो. पण ह्या हप्त्यात वेळ न मिळाल्या कारणाने तूप 15 दिवस झाले बनवलं नव्हतं. आणि लाईटही कंटिन्यू होती, त्यामुळे मग टंगळमंगळ केली. नाही तर तसं कसं आमच्याकडं 2-3 घंटे लाईट जाती, आताही जाती, पण म्हणजे जास्त त्यापेक्षा गेली ना तर मग मी लगेच करत असते. कधी 8 दिवसातनं दोनदाही करते, कधी 8 दिवसातनं एकदाही करते. पण ह्या अपघात जरा जास्त गॅप झाला, तर चला म्हणलं करून घ्यावं, कारण त्याचं जर जास्त दिवस झाले तर मग वास येतो कसा तरी वेगळाच. तर आज वेळात वेळ काढून म्हणलं स्टुडिओतनं जायच्या अगोदर पटकन सकाळ सकाळ सगळी कामं आटपली तर तूप करून घ्यावं. तर छान असं इथं तूप करते. आपलं जे जानकी आहे तिचंच दुधाचं हे तूप मी करते. तर हे गावरान गाईचं तूप आहे. आता झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच समजेल गावरान गाईच्या तुपातला फरक, जर्शीच्या तुपातला फरक, किंवा मग म्हशीच्या दुधातल्या तुपाचा फरक, असा तिन्ही वेगळा वेगळा. कलर वाईज पण वेगळा असतो, टेस्टलाही वेगळा असतो. सगळ्यात बेस्ट गावरान गाईच्या दुधाचं तूप एकदम भारी. आणि त्यातल्या त्यात घरी कढवलेलं असलं ना की मग विषयच वेगळा होऊन जातो बघा. मग काय एकदम बिनधास्त आपण ते तूप असंच्या असं 1-2 चमचे जरी पिलं ना. आता आपल्या इकडे नाही, पण पंजाबी जे लोक आहेत ना ते फक्त तुपातलं बरंचसं खातात आणि सरसोचे त्याला मिळतात. त्यांची स्किन बघा कशी असते, त्यांची बॉडी बघा कशी असते, त्यांची हाईट बघा, आणि मेन मीन्स त्यांचे जे लहान मुलं असतात त्यांच्या पण तब्येती असतात. तर चला असो, ज्याचं त्याचं हे कुणाकुणाला नाहीच आवडत तुपातलं, जसं की मला पण नाही, पण घरचं असलं तर मी खाऊ शकते, पण बाहेरच्या तुपातलं मला अजिबात आवडत नाही. त्यानंतर मी किचन क्लिनर मागवलं होतं पहा, अशा पद्धतीचं. याचाही वापर मी अजून काय केला नव्हता, तसंच ठेवला. तर ते मी खोलून बाहेर ठेवल्याच्या नंतर त्याचा जो स्पॉन्ज आहे ना तो इतका कडक झाला ताईंनो की मी तर म्हणलं आता हे गेलं कामातनं. तर म्हणलं चला आज याचा जो पण आहे रिअल डेमो तुम्हाला द्यावा. तर असं काही किचनवरती सांडल्याच्या नंतर दूध, तुपाचं काही याचं तूप, त्या ज्या कपड्याने आपण किंवा फडक्याने पुसतो तर त्याचा वास बघा धुतला तरी व्यवस्थित असा जात नाही, त्याचा वास तसाच राहतो दुधाचं किंवा मग असं तुपाचं. जर आपण काही पुसले पदार्थ तर त्या कपड्याचा खूप घाणेरडा वास येतो धुतल्याच्या नंतर. कम्फर्ट टाकून जर धुतलं तर मग नाही येत, पण विदाऊट कम्फर्ट जर धुतलं तर मग त्याचा वास ऑफकोर्स येतोच येतो. तर त्याच्यासाठी स्पेशल मी हे मागवलं होतं आणि मी ओपन केलं त्यावेळेस खूप ते चांगलं छान चाललं. पण नंतर जसं की फ्रीजवर ठेवली होती साईडला, नंतर काढले तर ते एकदम हार्ड लागायला लागलं आणि मला तर ते काहीच कामाचं वाटे ना. आता जसं की दाखवलं होतं व्हिडिओमध्ये ते इतकं छान होतं, 1 स्ट्रोकमध्ये सगळं किचनवरचं क्लीन करत होतं. आणि आता त्याचा असं काहीच उपयोग दाखवे ना. त्यापेक्षा म्हटलं बाई आपला कपडाच बरा आहे, जुने पाणी झालेले कपडे घ्यायचे, वॉश करून तुकडे तुकडे कापायचे आणि किचन साफ करायचं. कारण दुसरं काही किती बी किचन क्लिनिंगचे काही बी हे येऊ द्या, टूल्स येऊ द्या, पण कपडे इतकं हे कशातच नाही आहे. आणि त्यातले त्यात घरचे जे सुती कपडे
चला असो, रिअल जो पण रिव्ह्यू होता मी तुमच्याबरोबर शेअर केला. मला ती वस्तू फार कामाची वाटली होती, पण ज्यावेळेस मी करायला घेतलं म्हणलं बाबा या बाबा रे बाबा एवढा टाईम कुणाकडे आहे ते प्रत्येक वेळी त्याला स्क्वीज करा हे करा, त्यापेक्षा म्हणलं आपला कपडाच बरा आहे. त्यानंतर पहा मंद गॅसवरती मी एक तूप कढवलं, त्याच्यामध्ये नंतर विलायची टाकली बघा थोडीशी, खालनं गॅस चालू करून दिलाय. थोडंसं वितळताच पहा लगेच याला पिवळा धमुक कलर आलाय, जसं काय याच्यात हळद किंवा रंग टाकलाय असं पण अजिबात नाही, काही टाकलेलं नाहीये. ओरिजिनल जसं मी हे काढलं होतं बघा तुपाचं साईचं, ते ओरिजिनल तसंच, याच्यात कुठल्याही प्रकारचा रंग किंवा काही नाही, ओरिजिनल हा रिअल कलर आलेला आहे. याच्यावरनंच ओळखून घ्या तुम्ही की हे देसी शुद्ध घी आहे, गावरान गाईचं आहे बघा. गावरान गाईच्याच कलरला असा कलर असतो. आता मी मार्केटमधलं सांगू शकत नाही, मार्केटमधलं कुणी किती म्हणलं ना देसी शुद्ध घी, पण ते 1001% मी सांगू शकते की ते पूर्ण देसी पद्धतीने किंवा पूर्ण ते नसतंच बाबा रिअल, त्याच्यामध्ये काही ना काही मिळावट असतेच. आता जोपर्यंत जानकीचं दूध येते ना तोपर्यंत तूप असं साठून आहे ना. आता हे देशी जे आहे गावरान हे स्वातीसाठी काम आहे, त्याच्यामुळे स्वातीसाठी साठवून ठेवते मी, बाकी घरात देणार नाही कोणाला, कारण तिला डिलिव्हरी नंतर पण उपयोग होईल त्याचा, आणि मध्यंतरी पण आता खायला उपयोग होणार आहे, कारण 7व्या महिन्याच्या पुढं 9व्या महिन्याच्या तूप जास्त खाल्लेलं खूप चांगलं असतं. आणि त्यातल्या त्यात घरचं अगदी असं शुद्ध गायचं गावरान गायचं जर तूप मिळालं तर अति छान, कारण नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुपाचा खाण्याचा आहे ना प्रयोग जास्तीत जास्त करतात 9व्या महिन्यामध्ये. तरी दुधात सुद्धा 2 चमचे तूप जरी टाकून दिलं ना तर तेही चांगलं असतं, पण एकदम शुद्ध असलं तर एकदमच भारी. रानटी डॉनाला काय रे तो आपलं बाहेर आहे. हा बघा आता, अय बो हरण आहेत का काय तुम्ही, बघा आता ते हरणच आहेत बाई खरं खरं. काय करत आमच्या घरामागं तुम्ही रे, आम्ही बाहेर आलो चाललो, घरामागं नाही झाडात बसले होते, आणि आपलं कुत्र चिंटे बाहेर आहे, आणि हे महाराज तिकडून हिंडतोय यांना आत घातलंय आणि तो बाहेर आहे. शाणा बघितलं, चांगलंय बाई चांगलंय. अगं पिकलं साठी फळ पिकलं. काय पिकलं, वा वा वा, आंबट गोड लागतंय भारी. थोडस असं काळं झालं ना मग लय भारी लागत. आर्यन गेला पळतोय त्यांच्या पाठीमाग. तर चला संध्याकाळची वेळ झाली आणि मोकळं मस्त आभाळ पण आले, वारं पण सुटलंय, आणि आम्हाला थोडं बाहेर थोडं फेरफेटका मारल्याशिवाय जमत नाही अशा टायमाला, कारण सकाळी नाही टाइम भेटत, सकाळी आवरायची गडबड राहते, पण अशा टायमाला बाहेर राहतं. वाव बघा कसलं सुंदर, म्हणजे खट्टा मिट्टा लावलेले जे लिलीचे कांदे होते. हा 4000 आहे आर्यन उचलू लागत. तर आम्हाला 8 दिवस पिशवीत राहिले ते, आणि गॅरंटीच नव्हती का ते हे होते म्हणून येते, पण ते आले. आणि इकडं काही लांब आहे ना, पाणी द्यायला होत नाही, त्याच्यामुळं मग म्हणलं तिकडं घेऊन जावा याला. चला आलंय लक्षात, तर कारण काही फुलं सुकायला पण लागलेत बघा, कारण पाण्याशिवाय काहीच नाहीये. त्याच्यातलेच काढून आम्ही ना याच्यात पण लावणार आहे बघा, ते आपलं रुईचं आणि शमीचं झाड आहे ना त्याच्यामध्ये लावून देऊ आता थोडं, म्हणजे तुळशीला पाणी घातलं का तेला बी घालता येईल अशा पद्धतीने. बघ किती सुंदर दिसतं ते. फुटकी कुंडी, हा ही वाली बघा पूर्ण जाळालंय. पाऊस आता तरी फुटलंय, पाऊस आलाय तरी. तिथं आडवी लाव, तर ती गॅप आहे ना तिथं आडवी लाव, तिथं आडवी लावली ना मग फेकून नको देऊ. माती त्याला कशाला बिला कामाला येणार ना, मान तिथं माती दुसऱ्याला आपण काही लावायचं ठरलं ना पळावं लागत इकडून तिकडं. सूर्यप्रकाशाच्या त्याला पाणी नाही आहे का, त्याच्यामुळे फुलं सुकले त्याचे. बरं झालं इकडं आणला पाणी लगेच लावून टाक. चला किती काम असलं काही जरी असलं तरी पण आम्हाला थोडस बाहेर बघावंच लागत बारीक झाडांकडे, तेव्हा आमचं जरा आत्म्याला शांती भेटते. म्हणजे सुकून भेटत. किती घरात राडा असू द्या, थोडं मन मोकळ्यापर्यंत सगळं 10 मिनिटं कमाय ना हिंडायचं आणि मग घरात जायचं. तर असं तर आता हे बरं झालं इकडं आणलं, नाही तर सुकून गेलं असतं तर गेलं असतं कामातून. आता असंच एक गवती चहाचं तर गेलंच वाळून, आपण नाहीच ते आणलं तर ठेवलं उद्या लावून परवा लावून असं करून शेवटी ते जळूनच गेलं. तर आता ताई म्हणती की याच्यातले कांदे चांगले फुटले ना तर ह्या ज्या कुंड्या आहेत तुळशी फोडल्या याच्यामध्ये लावून देऊ खाली. ते काही जास्त वाढत नाही पण आहे ना छान दिसन पण दारामध्ये. आमच्या बाबाची उशी पाळण्यावरती तशीच आहे, दुपारच्या पारी त्याच्यावरच झोपत येत आणि आपलं झोका घेता झोपून जातात. म्हणजे एक प्रकारचं लहानपण आणि म्हातारपण ते म्हणतात ना एकसारखं असतं, तसं बाबांचं आहे आमच्या.
तिथं ते बघा त्यांचं छोटं ब्लँकेट आणि ते तसंच आहे, ते त्यांच्याच नावचं आहे तो चौपाळा, त्याच्यावर बसून ते मस्तपैकी असतं त्यांचं. मस्त पावसाने भिजतीन, स्वच्छ होतीन. काय येतोय आपला याच्या गळ्यात घंटी आणायची होती आपल्याला, आणायची म्हणलं होतं पण आता आणू दोघांच्या पण गळ्यात. त्याच्या लय छान दिसेल हिच्यापेक्षा, तिच्यापेक्षा याच्या भारी वाटणार. आपण म्हणलं होतं टिळा देऊ सगळं टिळा नको तशीच राहू दे तिला. धूळ आहे त्याच्यावर. मला असं वाटतं विमच्या लिक्विडने अशी मस्त घासावं अजून चकाचक निघंती. आणि ह्या 2 फांद्या तोडून टाकावं. ह्या फांदीवरचा चिकटा याच्यावर पडतोय आणि त्याच्यामुळे ती खराब होती. एकदा का जास्त खराब झाली तर ती निघणार नाही. या 2-3 फांद्या तोडायलाच लावते उद्या. हा ते असं करू तर बघूयात आता. आणि कालचा हे जास्त फुटलेले झाड आहेत ना, हे काळी जास्त फुटलेत कारण इथं सावली असती, याला पाणी भरपूर पडतं पावसाचं त्याच्यात, आणि कायम सावली असती. हे उचलून तिकडे घ्यावा डेव्हलप झालेले, आणि ते जे खराब झालेले याच्या खाली मांडावा. बघू ते आता यांना सांगू कारण थोडा बी पाऊस आला ना टिप गळून त्याच्यानी पडतं. पण त्याच्यामुळे खालून जमिनीत गेलं गेलेलं आहेत बाकी नाही येतं. आणि गेलं जरी असलं तर आपण थोडं छाटून ये ना इकडे ठेवून, आणि जे एकदम असे कामातून गेलेत ना ते इकडे घेऊ, म्हणजे ते पण डेव्हलप होते ना. हे किती बघा ना, हे कोपऱ्यातलेच चांगले राहील, बाकी सगळे गेले. लावलं बाळा, टाकलं ते पाणी त्याला. आता बघा अजून सकाळी फुलतीन. इथे छोटे 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 कळ्या यायला लागल्यात ना याला, ह्या उद्या सगळ्या फुलणार आहेत बघ, उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये दाट होईन मस्त. आता या कुंडीत हेच राहू दे, भारी पण आहे. देवाला वाटतात का हे फुल? काय सांगता नाही यायचं बा आपल्याला. फुल आहे यार, काय होतं त्याला. जी कालच्या व्हिडिओ मध्ये ज्वेलरी दाखवली ना, त्याला एक टाइमची कमेंट आली की बेबी शॉवरला तुम्ही, एका नाही बऱ्याच टाइमची कमेंट आली की बेबी शॉवरच्या फंक्शनला तुम्ही रिअल फ्लावरची ज्वेलरी घाला, ओल्ड इज गोल्ड. तर बेबी शॉवरच्या फंक्शनला तर घालणार, पण हे मॅटर्निटी शूटला लागतं आपल्याला. काहींना वाटलं असं तवाची तयारी आता चालली काय, एवढं थोडी त्यावेळेस तर आपण काय कसं प्लॅनिंग करूनच करणार आहे सगळं. ते ना त्याची ओरिजिनलच शक्यतो रिअल फुलांचीच आपण बघणार आहे, कुठून तरी बनवून येणार आहे. आणि हे जे आता मंथली होतील ना मॅटर्निटी शूट, तर त्याच्यासाठी ते आम्ही पण ते काय एवढं बरोबर नाही लागलं. मग ते काय त्या ज्वेलरी चक्कर मध्ये ना आमचं लय लेट झालं. 5वा महिना पार संपत येईल तरी अजून 5व्या महिन्याचं शूट नाही. आता आणलंय तर त्याच्यावर एक करू, मग नेक्स्ट मंथ काहीतरी थीम वेगळी राहील, त्याच्या नेक्स्ट मंथ थीम त्याच्यात ते काय म्हणतात ना, हे आलं ती छोट्या छोट्या क्लिप आल्या तर ते काही ताई म्हणल्या मुद्दाम नाही त्यांनी तुमच्या होणाऱ्या बाळासाठी दिल्या असतील, ते तुमचे व्हिडिओ बघत असतील. एवढ्या पार्सल मधनं कशाचं कोण बघायचं, नाव आणि कोण ओळखायचंय ताई, असं आहे ना. आले असतील, चुकून आले असतील, चुकूनच आले असतील, कारण तसं कोणी देणार नाही. तर चला असो, कारण डोळे जेवणाची तर तयारी थोडी थोडी प्लॅनिंग तर चालू झालेली आहे. तर बाबा कुठून काय घ्यायचं, कसं काय, फक्त आता ड्रेपरी राहिलेली आहे. तर ड्रेपरी थोडस वेगळं काहीतरी शोधतोय बाबा, अजून फिक्स नाही. बऱ्याच ताईंचे इन्स्टाला येतात ते आम्हाला की ताई मी ज्वेलरी बनवून देते, मी नाही का ड्रेस तुमचा रेडी करून देते, बरेच काही मी मेकअप साठी मला घ्या. हा, अजून आम्ही काहीच म्हणजे फायनल नाही केलेलं कोणालाच. तर बरेच मेसेज इन्स्टाला येतात. दुसरा एक महत्वाचा पॉइंट बघा, ऑनलाईन क्लासेस बद्दल बऱ्याच ताई विचारत की रुद्रला, आर्यनला किंवा ध्रुवला ऑनलाईन क्लासेस तुम्ही कुठले करता, काय करता. आर्यनचे त्याचे जी इथं चाललेले आहे त्याच्यामध्ये PWचं ते कंटिन्यू करतो, बाकी एक्स्ट्रा अभ्यास मग त्याचे बरंच 2-3 ठिकाणी आहे बाबा. राहिला ह्या मुलांचा प्रश्न तर ह्या CBSE एक ताई आहेत ज्या सबस्क्रायबर होत्या आपल्या, त्यांच्याकडेच आम्ही लावलेली. आता काही जणांचा बराच असा प्रश्न असतो, किंवा आमच्या पण एरियात बघा काही वर्षापूर्वी आम्ही दोघी क्लास घेत होतो, स्वाती जास्त घ्यायची. तर त्यावेळेस आमच्या एरियात स्टार्टिंगला आम्ही फर्स्ट आमच्या गावामध्ये म्हणलं तरी चालेल की ट्युशन आम्ही पहिला असं आम्ही की आम्ही सुरू केलं त्या मुलांच्या ट्युशन घ्यायला 1ली ते 10वी पर्यंतच्या, पण मराठी मीडियमच्या. तर कारण मराठी मीडियमने तिथं मुलं आहेत सगळे CBSE. आता सेमी सुरू झालंय एवढ्या 2-4 वर्षामध्ये बहुतेक. तर त्यावेळेस मराठी मीडियमच होतं. तर त्यावेळेस मुलं क्लासला आमच्याकडे जवळ 25-30 अख्ख्या वस्तीवरचे सगळे मुलं क्लासला आमच्याकडे यायचे. आम्ही जुन्या घरात राहत होतो बघा, इथं नवीन राहायला आलो ना, तर तेव्हा पण जवळजवळ 6-7 महिन्या स्वातीने इथं आल्याच्या नंतर क्लास घेत होती. मस्त असे केळीच्या झाडाखाली असं शाळा सुटली ना की मुलं यायचे, आणि मग 7-7:30 वाजेपर्यंत क्लास असायचा. आता ग्रामीण भागामध्ये बघा क्लासचा जर ट्युशन एक्स्ट्रा मुलांना लावायचं म्हणलं तर तो एक मोठा प्रॉब्लेम असतो. एक तर आजूबाजूला कुणी घेत असेल तर ठीक, वेगळ्या वस्त्या असतात बघा अशा जागोजागी. मग ते कुठं जर क्लासला जायचं म्हणलं तर मग ते न्याण्या आणण्याची सोय, 2-3 किलोमीटर वरती गाव असतं. मग गावात सपोज दॅट एखादा जण कुणी घेत असेल तर मग ते न्याण्या आणण्याचा प्रॉब्लेम असतो. तो आजकाल सगळेजण काय करतात, ऑनलाईन क्लासेसच्या ज्या फॅसिलिटी आहेत ना त्या शोधतात. तर एक क्लासचं तुम्हाला मी सजेस्ट करते ताई, ही कुठली ऍड वगैरे नाहीये, पण एक चांगला अनुभव, एक काय म्हणतात याला
सेमीच्या मुलांसाठी किंवा मराठी मीडियमच्या मुलांसाठी एक छान असा अनुभव आलेला आहे बघा त्या क्लासचा. माझी एक मैत्रीण आहे, तिचे मुलं तिथं करतात, गेल्या कित्येक वर्षापासून करतात. तर त्यांची मी माहिती पुढे तुम्हाला सांगते बघा. तुम्ही तिथं क्लास ऑनलाईन लावू शकता. फीज स्ट्रक्चर पण इतकं काही जास्त नाहीये, एका सर्वसाधारण कुटुंबाला परवडल अशा पद्धतीचंच फीज स्ट्रक्चर आहे. आणि भरपूर चांगलं त्यांचे हे आहेत बघा, रेटिंग पण चांगले आहेत. आणि बऱ्याच जसं की तुम्हाला आता पुढे मी दाखवल बघा व्हिडिओमध्ये त्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे, कसं तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या मुलांचे लावू शकता सपोज क्लासेस. आता आमचे तर सीबीएसईचेच आहेत म्हणा, त्याच्यामुळे नाही मराठी मीडियम मध्ये सेमी इंग्लिश वाल्यांनी लावलं तर ठीक आहे. कारण आता काय आहे की खेडेगावांनी जास्त करून आहे ना मुलं घरी अभ्यास करीतच नाही आणि खेडेगावांनी कामही तितकंच जास्त असतं, त्याच्यामुळे पालकांनाही घ्यायला जमत नाही. आता आमच्यावरूनच बघा कंटिन्यू आम्हाला काम असतं, मग दिवसभर माणूस थकतं, संध्याकाळी येतं, मग नाही घेऊ वाटत मुलांचा अभ्यास नाही का. चेक करावं लागतं. बाकी असं एवढं आपल्याला 2-2 तास बसून बाबा, आणि एका शेतकरी परिवार कुटुंबाला तर नाहीच होत बाबा. कुणी प्रत्येक जण शिकलेलं नसतं, एखाद्याच्या घरात असलं तरी पण नाही होऊ शकत. आजकाल आहे ना क्लासेस शिवाय काहीच नाहीये. मी ओपनली सांगते, आमच्या पोरांची म्हणजे एवढ्या स्टँडर्ड लेवलच्या शाळेत जातात, पण तरी पण क्लासवरच डिपेंड आहे सगळं. मस्त आपल्याला स्कूलमध्ये म्हणतात की ट्युशन नका लावू, शाळेत जेवढं होईल तेवढंच घ्या, पण काहीच खरं नाही. क्लासेस असले तरच पोरं, म्हणजे आता मी असं प्रत्येकाच्या बाबतीत नाही म्हणू शकत, एखाद्या मुलाची म्हणजे कॅप्चर करण्याची क्षमता, कॅपॅसिटी लेवल पण हाय असू शकते. शाळेत एकदा शिकवलं की तू लगेच लक्षात ठेवू शकतो, पण काही मुलांना रिपिटेशनची एक हे असते बघा, सवय असते, त्याच्यामुळे क्लास जरुरी आहे. कोणाला जर लावायचं असेल तर मी रिकमेंड करेन, नक्की तुम्ही तिथं लावा. चांगला खूप अनुभव आहे तुम्हाला. घर बसल्या तुमचे मुलं 1 ते 1.5 तासाचा क्लास, संध्याकाळी त्यांच्या वेगळ्या बॅचेस आहेत, पहा संध्याकाळी तुम्ही अटेंड लावून बघायचा, अनुभव घ्यायचा, तुम्हाला आवडलं कंटिन्यू करायचं. खूप छान आहेत त्या टीचर पण त्या, आणि मस्त एकदम चांगल्या पद्धतीने शिकवतील. आणि नक्कीच तुमच्या मुलांच्या ज्या अभ्यासामध्ये ते तुम्हाला प्रोग्रेस बघा थोड्या दिवसामध्ये दिसून येणार आहे. त्याच्यामुळे ट्राय करा, पहा कसं आहे, काय ज्याला परवडेल त्यांनी घ्या. जाण्या येण्याचं वगैरे तुम्हाला जर लांब लागत असेल तर एक बेस्ट ऑप्शन आहे बघा. कारण सीबीएसईनी घेणारे भरपूर आहेत, पण मराठी मीडियमनी क्वचित, म्हणजे आजकाल बऱ्याचशा लोकांचे सीबीएसईनीच मुलं शिकतात. तर पण ज्यांना बाबा एक शेतकरी कुटुंबासाठी एक कमी खर्चामध्ये आणि एक चांगलं घरात बसून पण मुलांना तुम्ही क्लासेस मुलं तुमचे जॉईन करू शकता. तर ताईनं इथं पहा खाली याची सगळी डिटेल्स दिलेली आहे आणि विथ कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेली आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं काय असेल ते प्रश्न त्यांना विचारू शकता. मला येड लागलं ग. कोणला घेऊन आला तू आतमध्ये परत? आताच हाकललं होतं. अरे जा भाऊ तुझ्या घरी जा. तुझी मैत्रीगिरी चांगलं, तू इकडं तर मी जाईन त्याच संग आता. जाऊन दे, मरून दे. चांगलं पोरांचं नाही बाबा एवढं अवघड, तुझं एवढं. जा बाबा तुझ्या घरी, पळ ना, सकाळी ये ना, जा ना. मोबाईल आण मम्मीचा, तिथं चार्जिंगला लावलेला आहे, त्याला घरी सोडून ये पळ ना. तू बी बाहेर राहा कालच्या वणी, दाबाडवारी करून चाललंय परत. हा घेऊन येतो त्यो पोर. हा घेऊन नाही येत खेळायला पोर, तसं ह्यो घेऊन येतो. मी तरी म्हणतो रे बाई, टुन 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 काय घंटे. याला कुणी काय केलं सपोर्टला येतो. त्यो नाही येत. चल बाई, आपल्याला काम पडलंय, चल. चांगले उजेड देतात बघा. ते बल्बाचं कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की एका ताईंची कमेंट आलती की याची लिंक द्या आम्हाला. ते लिंक वगैरे काही नाही, हे दुकानातून जाऊन आणले होते इथून नगर मधून त्यांनी, आणि दिवसभर चार्ज होतात आणि रात्रीचं लागतात. तरी ऑनलाईनचं आम्ही नाही सांगू शकत. शॉपमध्येच एखाद्या इलेक्ट्रिकच्या बघा तुम्ही चार्जिंग वरचे बल्ब म्हणलं तरी पण तुम्हाला बरोबर देतील शॉपवाले. तर चांगला उजेड पडतोय. आणि स्पेशली बघा की लाईट कधी आता एवढ्यात तर काल परवापासून आहे ना आमची लाईट 6ला जायची, 9ला यायची, तर आजकाल 7ला जाती आणि कधी 9-10ला येते, नाही तर मग 10ला येते, अशी येते. त्याच्यामुळं मग वॉकिंग काय म्हणते मी करायचे ना, मग हे म्हणले अंधाराचं नको हिंडत जाऊ, त्याच्यापेक्षा तुला चार्जिंगचे बल्ब असे लावून देतो मी. तर मग मध्ये त्यांनी लावले, तर थोडाफार तरी उजेड झाला पाहिजे, नाहीतर मग टॉर्च लावून मी संध्याकाळी वॉकिंग करायची बाबा. तर बरं आहे. आता ते अल्टर दिसायला लागलंय, काही व्हाईट आणि काही काय ऑफ व्हाईट, तर ते असं झालंय वॉर्म टाईप मध्ये असं दिसायला लागलेत. पण चला, छानच दिसतं ते. ध्रुवचा इथं पहा अभ्यास चाललाय, आपलं ऑनलाईन क्लास चाललाय. रुद्रचा पण इकडं चाललाय. सगळ्यांचे अभ्यास चाललेत. संध्याकाळी चिडीचूप वातावरण असतं 8 वाजेपर्यंत घरात.
मग त्याच्यानंतर लय आरडावरडा. तुझं काय चाललंय इथं? तर जोपर्यंत अभ्यासाचा टायमिंग आहे तोपर्यंत भांडणं आरडा ओरडा, एकदम घरामध्ये शांती असते. दिवाबत्तीचा टायमिंग झालेला असतो, मस्त धूप दीपाच्या वासाने घरामध्ये एकदम प्रसन्नता हे झालेली असते. स्वातीचं थोडंसं एक ब्रेन डेव्हलपमेंटचे गेम थोडा वेळ ती खेळती. संध्याकाळी आल्याच्या नंतर एक 20 ते 25 मिनटं कुठलाही एक गेम खेळती. खरं तर ते पुस्तकं पण ऑर्डर केलेले आहेत, पण ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ऑनलाईन केलेले आहेत. आता जेव्हा येतील तेव्हा येतील बघा, त्यावेळेस तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. दोन इकायचे अभ्यास नाही करीत ते. हँडरायटिंग आणायला गाडी द्यायची. एकाचं नाव ध्रुव आहे आणि एक रुद्र आहे. हा गाडी पाठा. 3 पोरं नवीन पाठा तुम्ही. थांबा फोटो पाठवा. चांगले पाठा म्हणजे अभ्यास करते का? 2 मुली आणि 3 मुलं पाठा छोटे छोटे आम्हाला पाहिजे. याचा फोटो घे रे. काय ध्रुव इकडे बघ. याचा फोटो पाठवतो. हे बघा बरं केवढं कसं काय करायचं. या अभ्यास नाही काय करीत येतं बघा. तो आला फोटो आला का? गाडी पाठा मग. नवे चांगले द्या बरं का म्हणा. पण नवीन पण चांगले द्या. 3 पोरं आणि 2 मुली छोटे छोटे आम्हाला. नाव काय ठेवायचे त्यांचे? त्यांचे नाव आपण बघू आल्यावर. पण यांना मग यांना कुठं पाठव? गाडी पाठवता का? मला संध्याकाळी सांगतो भाऊ. पण मग नाही ऐकलं तर मग सकाळी गाडी पाठा. ठेव मग. ओके. ते म्हणते तर अभ्यास करतो लगेच. बघू तो सकाळपर्यंत. काय चपला घालशील का? हा, मग तुला रिप्लेस बाहेर फिरताना चप्पल घालशील का नाही? तुला बदलायचं ना. 3 पोरं 2 पोरी माहिती आहे छोटे आम्हाला ते पाहिजे. तुला आणि रुद्राला देऊन टाकायचंय आम्हाला. दे. लई मोठा आहे तू. उभा राहा. तू राहा. पहिले उभा राहा. केवढा आहे? 7 वर्षाचा. कितीला पाहिजे तो? दुसरीला पाहिजे ना. मग दुसरीला. 12 वर्षाचा दुसरीला आणि 20 वर्षाचा 20 8वीला. 20 असतो. 20 नसतो का? असतो ना. मग असतो. तू आता कितीला बरं, पाहिजे? याला द्यायचंय का नाही ते सांगा. विकायचंय का नाही? तुझ्या बदल्यामध्ये दुसरे पोरं घेऊ का 2 चांगले? का मग घेतो ना. हा? तो बनून गेला. तो काय म्हणतो, मम्मीने मला चाट माझे काढून टाकलेत म्हणून माय टेबल पाठ नाहीत बघ आता. हुशार. मी नाही काढली, आईने काढली जरा. फाटला होता तो. आणि आता करशील ना. तुझ्या नाड्या बाहेर. नाड्या पण टाक द्या. टाकलं वर. 2 दिवस बघू. बरे दाजी. आणि 2 तुला दिवस सॅंडल बघू. चप्पल घालतो का? जागेवर मारतो. पुढे घालतो. घालतो ना. कधी घालतो? वॉकिंगच्या टाइमला. नाही घालीत जो. आता नव्हते घालतो. नाही घातली, घालतं. घालतो. 4 वाजता नव्हती घातली. का मग? मन नव्हतं. मन नव्हतं? मन कोण नव्हतं? असंच. मग आमचं मन आहे तुला विकायचंय. हे. तुला देऊन टाकायचं आम्हाला. तू ना अभ्यास करीत ना चप्पल घालीत ना काय मग काय ठेवा तुला. तुझ्या बदल्यामध्ये 3 पोरं आम्हाला 2. मन ना घालीन करीन मन. आता घालीन, आता करीन, आता लय स्मार्ट प्रो बनन म्हणा मी. मन बरं. पुरो बनशील का? रोज मी पहिले बघ. पुरो बनशील का पण? एवढं रॉकेट बनवतोय मी. तुम्ही असं कुठं समजेल. काय म्हणतोय? एवढं रॉकेट बनतोय तो. प्रो आहे. बनतोय मी एवढं तरी तुम्ही प्रो नाही समजी. प्रो समजा त्याला. दिवस बनवते सर. काय बनवतो? किती? 3 बनवले. 3. तू प्रो आहे मग छान राहील. तू अभ्यास का नाही करीत? करशील ना? लय चोख खाल्लाय. हं? आज रट्टे खाल्लेत लय स्वातीची तुला त्याने. बाथरूमला गेल्या भीती वाटते? जायची
काय उन्हाळ्याच्या कोणी सुट्ट्यामध्ये ठेवला दूध इथं? कोण दाखवतो अरे कोणी दाखवतं एवढी? कोण पण तो छोटा होता, मम्मी आणि सगळे भेव दाखवले. मम्मीने बघा बरं का तू पक्का राजू आहे रे, राजू आहे तू पक्का. तुझ्या आलं का तू सगळ्यांवर ढकलतो. तू मोठा झालाय मोठा झाला किती मोठा मग आता घेऊन की कोणी बेसिंग का तू नाही व्हायचा ना जा बरं मला बाथरूम दाखवून जाऊन दाखव जा एकटा. हा मग बाथरूम मध्ये एकटंच होतं भाऊ 2 लक्ष बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये एकटंच असतं का दोघं असत दोन. 2 हा, एक तिकडं एक इकडं. कुठं तिकडं हा लागला दाताला काढाय परत. घडीत रडत आणि घडीत हे. बाथरूम मध्ये किती असते एक. मग जा बरं मला दाखव जाऊ जा किती हा? तीन. काय अहो त्याच्या संग थांबावं लागत आहे अर्धा तास. मला स्वातीला नाही तो कोणला तरी. तुला ध्रुव मोठ्याने गाणे म्हणायचे बाथरूम मध्ये. ऋतुबाई तहाच करायचा लहानपणी. गाणी नाही तुझ्या स्कूलच्या पोयम म्हणायच्या मग. चल काय आहे? चल चल गाणी शिकू चल चल इकडे इकडे. चल लवकर मग हनुमान चालीसा घेऊन जातो. हनुमान चालीसा. गाणी शिकू चल गाणी शिकू दे इकडे मला नाही यार. बाथरूम ला गाणी शिकू दे ना जाणार. अरे बाथरूम ते गाणी शिकू चल लवकर आहे बाय छान गाणे चल लवकर. बाथरूमची गाणी. छान गाणे चल झाली. बाथरूमची तू गाणी. म्हणायचं ये रे पावसा तुला देतो पैसा हा? काय म्हणतो ये रे पावसा. हा त्याच्यानंतर काय? तुला देतो पैसा तुला देतो पैसा. कुठून देशील ते कॉईन बघायचे गुल्लक. गुल्लक म्हणून देशील ना 1 रुपया हा. हा. बरं झालं रे. तासापासून तुमचं दोघांचं पुराण चाललंय वा झोपायला आता. सकाळी लवकर वाकिंगला पहिले. वॉकिंग केली आम्ही. 9:30 वाजत आले. लगेच झोपायला बेडवर जायचं. चांगली अरे मला उलटा कोण म्हणता? मी राहीन इथं. रुद्रला कोण विकायचं रुद्रला कोण तुला? विकायचं? ऋतुबाई आहे ना तुझा. हा होय ऋतुबाई आहे ना. आर्यन दादाला नाही. कमून आर्यन दादाला देऊ ना. ऋतुल राहून दे. कमून आर्यन दादाला आम्ही देऊ. दोघं. आर्यन दादाला देऊ तू ऋतुरा कुठं? विकू ना. ओके. हं? अरे मिळालं मी चला. तुम्ही याला शिका. ते दोन्ही राहू द्या. तुम्ही याला शिका ना. ह्यो आपल्याला इकीन. ठीक आहे म्हणे काय चला बाहेर मग तुम्हाला विकेन मी. चल लवकर चला